स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 17 मधील पहिला प्रश्न आहे बघा. आयताचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तर 144 चौरस सेंटीमीटर असं आहे. असेल तर अशी लांबी रुंदीची कोणती जोडी नाही असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे नेहमी काय विचारत होते की आयताचं क्षेत्रफळ किती वगैरे. तर आता काय विचारलेलं आहे त्यांनी प्रश्नामध्ये की आयताचे क्षेत्रफळ त्यांनी दिले 144 चौरस सेंटीमीटर असेल अशी लांबी रुंदीची कोणती जोडी नाही. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा बघा, आयताचं क्षेत्रफळ बरोबर किती हे सांगा. आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. हे झालं. मग आता ह्याच्यावरून काय करायचं की ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. समजा आता पहिलं ऑप्शन आपण टाकून बघूया. 16 गुणिले 9 केलं तर किती आले बघा, 16 9 144. ठीक आहे, म्हणजे 144 आलं बरोबर आहे. 144 चौसेमी. दुसरा 18 किती येतं ते सुद्धा 18 हे पण 144च आहे. 18 144. परत 36 चौक किती येणार तर हे सुद्धा 36 चौक 72 म्हणजे किती आले. आणि मग 12 10 किती होणार, 12 गुणिले 10 केलं की 120 आलं. म्हणजे याचा अर्थ कोणती लांबी रुंदीची जोडी नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जे लांबी आणि रुंदी घेतल्यानंतर ना त्यांचा गुणाकार 144 कोणाचा येत नाहीये. कारण आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं तर लांबी गुणिले रुंदी. मग कोणाचं येत नाही तर 12 गुणिले 10 केल्यानंतर ते येत नाही. याचा अर्थ ऑप्शन तुमचा कोणता बरोबर येणार आहे तर हा 10 12 व 10चा चौथा ऑप्शन करेक्ट असेल. कळालेत कसं सोडवायचं आहे त्या. आणि आयताचं क्षेत्रफळ जेव्हा तुमचं पाठ असेल ना तरच तुमच्या लक्षात येईल. जर आयताचं क्षेत्रफळच जर पाठ नसेल तर ते तुम्हाला कळणारच नाही की अशा जोड्या का विचारलेल्या आहेत. आणि तसं मग नॉर्मली आपण लॉजिक लावू शकतो की सगळ्यांचा गुणाकार 144 होतोय आणि एकच जोडी वेगळी आहे असं पण लॉजिक लावता येईल. पण त्याचा काही उपयोग नाहीये. मेन कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न बघा आता. 40 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती दिले तर 2000 चौरस मीटर दिलेलं आहे. चौ म्हणजे चौरस आणि मी म्हणजे मीटर, सेंटीमीटर दिला. सेमी असेल तर सेंटीमीटर म्हणायचं आहे. तर मैदानाची लांबी किती असा प्रश्न आहे. 40 मीटर रुंदी असणार आहे म्हणून आपण काय दिलंय ते बघूया. पहिलं रुंदी बरोबर 40 मीटर दिलेली आहे. त्यानंतर क्षेत्रफळ दिलंय. आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती दिलंय 2000 चौरस मीटर दिलेला आहे. आणि काय काढायला सांगितलंय बघा तर मैदानाची लांबी किती असणार आहे. मग आयताचं क्षेत्रफळ पहिलं माहित असू द्या. मग आयताचे क्षेत्रफळ जर आपल्याला पाठ असलं काय आहे बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. मग आयताचं क्षेत्रफळ त्याने आता दिलंय इथं ती किती 2000 आहे. लांबी किती दिल्या बघा बरं, त्याने लांबी दिलेलीच नाही, लांबी काढायला सांगितल्या. गुणिले रुंदी किती दिल्या तर 40 दिल्या. आलं लक्षात. मग काय करायचं, जर लांबी दिल्या रुंदी दिल्या आणि लांबी दिलेली नाहीये तर जे दिलंय की नाही त्याला इकडे आयताच्या क्षेत्रफळाला भागिलेमध्ये आणायचं. समजा तुम्हाला इथं आता लांबी दिली असती आणि रुंदी नसते तर काय करायचं, लांबीनं क्षेत्रफळाला भागायचं. एवढं लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा तुम्ही चालेल. म्हणजे दोन्हीपैकी एक दिलेलं आहे, लांबी किंवा रुंदी, आणि क्षेत्रफळ दिलंय तर जे दिलेलं आहे की नाही त्यानं इकडे आयताच्या क्षेत्रफळाला भागायचं. एवढं तुम्ही क्लिअर लक्षात ठेवा. त्याच्यावर मग दुसरं काढू शकतो. 2000 भागिले, आणि तसं नसलं तर इथं हे गुणाकारात जर उजव्या बाजूला असेल ना तर डाव्या बाजूला आल्यावर काय होतं तर ते भागाकारात जातं. जसं की ह्याच्यामध्ये समजा आता डाव्या बाजूला जर वजाबाकी असेल तर उजव्या बाजूला आल्यावर बेरीज होते. त्या पद्धतीनं ना इकडं गुणाकारात 40 आहे तर इकडे आल्यावर काय होणार भागिलेमध्ये. बरोबर किती आलं तर हे लांबी, शून्याला शून्य गेलं, 4 पंचे 20 आणि वरचा 0 म्हणजेच लांबी बरोबर किती आलं तर लांबी बरोबर 50. आणि काय मीटर दिलं असेल मीटर घ्या, सेंटीमीटर असेल सेंटीमीटर घ्या. इथं किती दिलंय 50 मीटर. आलं लक्षात लांबी कशीच काढायची होती ते. आता जर समजा ह्याच प्रश्नामध्ये तुम्हाला जर आयताची परिमिती काढायला विचारली असते तर डायरेक्ट असा पण प्रश्न असू शकतो ना की तुम्हाला म्हणजे इथं काहीच न देता मैदानाची लांबी न विचारता त्यांनी जर तुम्हाला म्हटलं असतं की आयताची परिमिती किती काढा तर आयताची परिमिती काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला नाही पहिलं लांबी आणि रुंदी ह्या दोन गोष्टी माहीत असायला पाहिजेत. आता आलायच प्रश्न तर आपण पुढचं पण काढून घेऊया. बघा आता
आयताची परिमिती बरोबर काय सूत्र येते? आयताची परिमिती बरोबर काय येतं? तर 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी असं करून घ्यायचं. नाहीतर बरेच विद्यार्थी नाही 2 लांबी अधिक रुंदी असं म्हणतात, असं नाही करायचं. 2 आणि कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 इथं लिहिला. लांबी किती आल्या? 50 आहे. आणि अधिक रुंदी किती आल्या बघा? रुंदी तर दिलेलीच होती ना त्यांनी, 40 आली. म्हणजेच हे 2 आणि 5 किती, सॉरी 50 आणि 40 किती झाले? 90. म्हणजेच 9 दुनी 18, 180. मग 180ला चौरस मीटर देऊया का फक्त मीटर देऊया? बघा, जर क्षेत्रफळ असलं ना तरच चौरस लिहायचं. अदरवाईज परिमिती, लांबी किंवा रुंदी यापैकी कुठलं पण असेल ना तर त्यांना चौरस लिहायची गरज लागत नाही. लांबीचं जे एकक दिलेलं असेल ना तर ते घेऊन घ्यायचं. आलेत लक्षात? म्हणजे आयताची परिमिती सुद्धा आपल्याला इथं निघालेली आहे. जरी विचारलं नाही तो भाग वेगळा, पण आपल्याला तरी सुद्धा त्या गोष्टी पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, कळालेला असेल आता तुम्हाला कसं सोडवायचं वगैरे. आता त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे बघा? एका चौरसाचे क्षेत्रफळ 225 चौसेमी आहे, तर त्याची परिमिती किती असा तो प्रश्न आहे. चौरस म्हटल्यानंतर काय लक्षात आलं पाहिजे? पहिल्यांदा चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणून हा इथं आपण चौरस काढून घेऊया. ह्याच्या चारही बाजू समान आहेत. हा ए बी सी डी आपण नावं दिली त्याच्या शिरोबिंदूंना. जेवढं ए बी असणार का तेवढंच बी सी असणार, तेवढंच सी डी असणार, तेवढंच ए डी असणार. म्हणजे चारही बाजू तुमच्या समान आल्या, म्हणून आपण ह्याला असं चिन्ह दाखवूया. आता चौरसाचं क्षेत्रफळ किती सांगितलंय? 225 आहे. त्यासाठी आपल्याला का नाही चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे हा मधला जो भाग आहे ना तर ते क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे. सॉरी, क्षेत्रफळ दिलेलं आहे 225, तर त्याची परिमिती काढायची. मग परिमिती काढण्यासाठी ना तुम्हाला पहिल्यांदा चौरसाची बाजू माहीत असायला पाहिजे. तर चौरसाची बाजू बघा कशी काढायची. पहिलं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहीत असू द्या. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येतं? तर बाजूचा वर्ग. आता इथं 225 दिलंय, ह्याचा अर्थ हा कोणाचा वर्ग आहे? म्हणजे ती त्याची बाजू असणार आहे. तर हा 1 ते 30 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे वर्ग पाठ आहेत ना त्यांना 225 हे कोणाचा हे पटकन कळणार. ज्यांचे पाठ नाही त्यांना हा प्रश्न सोडावाच लागणार आहे, जमणारच नाही तो. त्याच्यामुळे इथं कितीचा? हा 15चा वर्ग, म्हणजेच की त्याला 225. याचा अर्थ काय झाला? तर बाजू बरोबर किती आली? तर 15 आली. इथंपर्यंत क्लिअर झालं? आता परिमिती काढण्यासाठी तुम्हाला चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे बघा? चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. म्हणजे 4 गुणिले किती आलं? 15. 15 चोक किती झाले? 60. तिथं युनिट काय आहे बघायचं. एकक काय दिले? सेंटीमीटर आहे का मीटर आहे? तर सेंटीमीटर आहे, म्हणून 60 सेंटीमीटर हे आहे. कळालेत? म्हणजे पहिल्यांदा एका ह्याच्यामध्ये 2 प्रश्न सोडवल्यासारखं पहिल्यांदा बाजू काढली आणि बाजूवरनं परिमिती काढलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण. हे क्लिअर झालं असेल तुमच्या लक्षात आलं असेलच. आता पुढचा आहे 26 मीटर लांब व 20 मीटर रुंद आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती? लांबी आणि रुंदी दोन्ही पण दिलेलं आहे. मैदान आयताकृती म्हणजे हे असं आलं बघा. ह्याचं किती दिलेलं आहे? लांबी किती सांगितल्या? 26 आणि रुंदी किती दिल्या? 20 आहे. हे जेवढं असणार तेवढाच हा असणार, हा जेवढा आहे तेवढाच हा असणार. ह्याला ए बी सी डी नावं देऊन टाकूयात. ए बी जेवढं अंतर असणार आहे तेवढंच कोणाचं? सी डीचं. जेवढं ए डीचं अंतर असणार आहे तेवढंच कोणाचं येईल? बी सीचं येईल. इथंपर्यंत ठीक आहे. मग आता काय काढायचंय त्यांचं? तर आयताकृती मैदानाचं क्षेत्रफळ. म्हणून काय करूयात? आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र वापरायचंय आपल्याला? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. मग आता काय करूया? लांबी किती दिल्या बघा त्याने? 26 दिल्या. 26 गुणिले किती करणार? 20 करूया. म्हणजे 26 दुनी किती झाले बघा? 26 शून्य शून्य आलं आणि 26 दुनी 52 झाले. आलं लक्षात? 26 आणि 26 किती? 52 किंवा 26 दुनी 52. म्हणजेच ह्याचा युनिट देताना काय देणार? तर चौ आणि इथलं युनिट बघायचं. मीटर आहे का सेंटीमीटर आहे? तर मीटर आहे. ते विसरायचं नाही, कारण असे बऱ्याच वेळा चौरस मीटर पण देतात, चौरस सेंटीमीटर पण देतात आणि कधी कधी फक्त मीटर दिलेलं असतं. तर परिमिती, लांबी आणि रुंदी
असेल तर त्यांना मीटरमध्ये, मीटर सेंटीमीटर काय असेल ते द्यायचं. आणि जिथं क्षेत्रफळ असं विचारलं असेल तर क्षेत्रफळाला काय करायचं, तुम्ही चव असं लिहिलंच पाहिजे. कळाले का आता कसं सोडवायचं. हे काढलं आपण क्षेत्रफळ. आता ह्याची जर परिमिती असती तर कशी आली असती बघा. आयताची परिमिती बरोबर काय सूत्र वापरायचं, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी, म्हणजेच 2 आलं. लांबी किती दिल्या बघा, त्यांनी दिल्या 26 अधिक रुंदी किती दिलेली आहे तर 20 आहे. आणि असं पण आपण चारही बाजूंची बेरीज असं जरी लक्षात ठेवलं तरी नो प्रॉब्लेम. इथं 2 आणि 26 आणि 6 किती झाले 46. या दोघांना गुणून घेऊया. 2 सख्ख 12, च्या गेला 1, 2 चोक 8 आणि 1 9, किती आलं तर 92. मीटर देणार, सेंटीमीटर देणार, चौरस मीटर देणार तर मीटर देणार, कारण लांबी असल्यासारखंच असतं ना परिमिती. म्हणजे आयताची परिमिती असू दे किंवा कोणाची पण परिमिती असू दे, काय असतं तर थोडक्यात चारही बाजूंची बेरीजच असते. पण हा जरा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे म्हणून आपण 2 लांबी अधिक रुंदी हा वापरला. अदरवाईज तुम्ही ना चारही बाजूंची बेरीज केली तरी सुद्धा बाळांनो चालेल, काही प्रॉब्लेम येत नाहीये त्याच्यामध्ये. करून बघा. आता 26 आणि 26 52 झाले आणि 20 आणि 20 40. बघा आता 40 आणि 50 90 आणि वरचे 2 92. म्हणजे असं केलं तरी चालेल, तुमच्या इच्छेनं तुम्हाला जे सोपं पडेल आणि जे पेपरला पटकन आठवेल ना ते करायचं. मी सांगितलंय असंच म्हणून असं करायची सुद्धा काही गरज नाही. एकंदरीत काय बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली ना, बस झालं. आता वर सुद्धा बघा, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. सूत्र आठवायची काही गरज नाही. इतकं आठवतं की आपल्याला परिमिती म्हटल्यानंतर काय असतं तर सर्व बाजूंची बेरीज, कडांची बेरीज असं असतं ना. आता वर्तुळाला सुद्धा बघा बऱ्याच वेळा नाही त्रिज्या वगैरे देतात आणि वरचं म्हणजे कडांची बेरीज वगैरे म्हणजे परीघ म्हणजेच थोडक्यात सर्कम्फरन्स लावतात काढायला. तर ते सुद्धा परीघ म्हणजे काय असतं तर वर्तुळाकृतीची ती लांबीच असते. म्हणजे एकंदरीत तो सुद्धा एक प्रकारची परिमिती झाल्यासारखंच होतं की सर्व बाजूंची म्हणजे जेवढं दिलेलं आहे त्या कडांची बेरीज वगैरे असं म्हणू शकतो. आता कळालेले असावेत म्हणजे आयताची परिमिती म्हणा किंवा क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ वगैरे परिमिती काय आहे. पुढचा 5वा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न आहे 8.4 सेंटीमीटर व्यासाच्या वर्तुळाची त्रिज्या किती लांबीची असेल असा प्रश्न दिलेला आहे. 8.4 सेंटीमीटर व्यास आहे. आता तुम्हाला हे पहिलं माहित असू द्या, समजा हा सर्कल काढला तर हे वर्तुळाला नाही एकच केंद्रबिंदू असतो. त्यानंतर 8.4 म्हणजेच हा पूर्ण आपण धरूया, ह्याला ए बी नाव देऊयात. ही ए बी ही तसे वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला. इकडून ही जी रेष काढलेली ह्याला आपण ओ नाव देऊया. ओ बी आणि ओ ई ह्या दोन काय असतात समान मापाचे असतात. का समान मापाचे असतात, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या सगळ्या समान मापाच्या असतात. वर्तुळ एकच आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या त्रिज्या आहेत ना तर त्या सगळ्या समान मापाच्या असतात. त्यानंतर 8.4 सेंटी म्हणजे हे पूर्ण अंतर किती दिलंय तुम्हाला, हा ए बी नावाचा काय झाला व्यास झाला. ए बी बरोबर व्यास बरोबर किती दिलेला आहे तर 8.4 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. ए बी व्यास हा दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय विचारलंय वर्तुळाची त्रिज्या. एक लक्षात ठेवा, त्रिज्या बरोबर काय असतं तर 1/2 गुणिले व्यास असतो. म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते म्हणून 1/2 गुणिले किती करायचं 8.4 करायचं. मग 8.4 ला 8.4 ला 2 भागलं तर 2 चोक 8 आणि 2 दुनी 4 आलं. म्हणजेच किती येणार त्याचं उत्तर. वर्तुळाची त्रिज्या किती लांबीची असेल तर 4.02 सेंटीमीटर एवढ्या लांबीची असणार आहे. कळालेत का. म्हणजेच काय झाला, ओ ए असू दे, ओ बी असू दे किंवा अजून इकडे कितीही सांगितलेले असू दे, तिकडं असू दे, इकडं असू दे, ह्या सगळ्या जेवढ्या त्रिज्या आहेत त्या त्रिज्यांचे सगळ्यांची माप किती असणार तर 4.2 सेंटीमीटर एवढी असणार. मग ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण ह्याच्यावरून काय घ्यायचं बघा की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. बघा लिहून ठेवा, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. ठीक आहे, आलेत लक्षात आता. व्यास हा हे दोन्ही तुमची वाक्य पाठ असली ना तर काय प्रश्न विचारलाय त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. व्यास दिला होता 8.4, 8.4 सेंटीमीटर व्यास आहे म्हणजेच त्याच्या निम्म केल्यावर काय मिळाली तर तुम्हाला त्रिज्या मिळाली. त्यानंतर नेक्स्ट बघा आता 6वा आहे. चौरसाकृती मैदानाची परिमिती किती दिल्या 96 मीटर आहे. 96 मीटर दिलेले परिमिती आहे ना, त्याच्यामुळे चौरस काही लिहायची गरज नाही तिथं. तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती.
चौरस आकृती म्हणजेच हे बघा असं झालं चौरस आकृती, ह्याच्या चारही बाजू समान असणार. हे चारही चौरस म्हणजेच काय असतं, चारही बाजूंची बेरीज म्हणजेच किती आल्या तर 96 आलेली आहे. म्हणून आपण इथं लिहूयात की चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे. चौरसाची परिमिती बरोबर काय तर 4 गुणिले बाजू. मग एक काम करा ना, चौरसाची परिमिती 96 दिल्या तर इकडे गुणाकारात असले की इकडे आलं भागाकारात. म्हणजे साधं गोष्ट काय लक्षात ठेवायची, परिमिती दिली असली आणि बाजू काढायची असलं ना तर परिमितीला त्या ह्यानं 4 न भागायचं म्हणजे तुम्हाला बाजू मिळते. एवढं सिंपल. गुणाकार भागाकार काही नाही, बाकीचं लक्षात आलं ना तरी सुद्धा चालेल, पण सूत्र पाठ पाहिजे ना तेवढं. आणि जरी पाठ नसलं तरी सुद्धा बघा परिमिती दिल्या आणि परिमितीला मग काय करायचं 4 न भागा म्हणजे तुम्हाला बाजू निघू शकत्या. म्हणून इथं 4 गुणिले बाजू आलेलं 96 भागिले 4 करा बरोबर आलेलं बाजू. 96 ला 4 ने इथं भागून घेऊयात. किती आलं बघा 96 भागिले 4. 4 गुणे 8, 9 8 गेला 1 आणि 6 उतरून घेतलं. 4 चौक 16 0 0. आणि ज्यांचं पाडापाठ असतं तर पटकन 24 चौक 96 म्हणता आलं असतं. म्हणजे 24 मीटर का सेंटीमीटर येणार तर मीटर येणार एवढी बाजू निघाली. कळाले. 24 मीटर ही काय झाली तर त्या चौरसाची बाजू झाली. जर इथं आता क्षेत्रफळ विचारलं असतं तर काय येणार बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर बाजूचा वर्ग येतो. म्हणजेच इथं कितीचा वर्ग करायचा, 24 चा वर्ग करा. 24 चा वर्ग, 24 चा वर्ग किती येणार 576. आणि पुढे चौ असेल तर चौ मीटर असेल मीटर द्या, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर द्या. कळालेलं असावं. जर तुम्हाला कोणतंही विचारलं, क्षेत्रफळ विचारू दे किंवा चौरसाची परिमिती येऊ दे, काही जरी दिलं ना तरी तुम्हाला जेवढी एक्झाम्पल तुमच्या हाताखालून जास्तीत जास्त जातील ना तेवढं तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यामुळे नीट व्यवस्थित दिलेले एक्झाम्पल करत चला. 24 चा वर्ग बरोबर किती आलेला आहे तर 576 चौरस सेमी आलेला आहे. कळालेत कसं सोडवायचं आहे, काय करायचं होतं त्याच्यामध्ये. पुढे जरी लिहिलं तरी चालेल, काय खाली क्लिअरली दिसत नाहीये. इकडे आपण नोट करूया. 24 चा वर्ग बरोबर किती आला तर 576 चौरस मीटर. कळालेत. क्षेत्रफळ कसं काढायचं, परिमिती दिली तर परिमिती सुद्धा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण 7वा प्रश्न आता बघूयात. 7वा प्रश्न आहे चौरसाकृती जागेची बाजू. चौरसाकृती जागेची बाजू किती दिल्या 25 मीटर आहे. तर कुंपणासाठी चौपदरी तार लावायची आहे. त्यासाठी 10 रुपये मीटर दराने तारेचा खर्च किती येईल असा प्रश्न दिलेला आहे. चौरसाकृती जागेची बाजू म्हणजे हा चौरसाकृती घेऊया, त्याची बाजू किती दिल्या 25 मीटर दिलेली आहे. तर कुंपणासाठी चौपदरी तार लावायची आहे. मग एक काम करा, पहिल्यांदा एका चौरसाची परिमिती किती ते बघूयात. परिमिती ही बाजू 25 म्हणजे ही पण 25 येणार, ही पण 25 येणार, ही पण 25 येणार. म्हणजेच पूर्ण ह्याचं एकाच किती लांबी झाली तर ह्याची 100 लांबी झाली, 100 मीटर झालं. मग आता काय करायचंय तर कुंपणासाठी चौपदरी तार लावायचे. म्हणजेच आपण काय करूया, आलेल्याला 100 गुणिले 4 करूया. म्हणजे 4 पदरी झालं का, हे एक 100 अजून एकदा 100 100 असं 4 झाले 100. मग 100 गुणिले 4 म्हणजे 400 झालं आणि एका 400 मीटर झालं. मग एका मीटरचा दर किती सांगितलाय त्याने 10 रुपये मीटर दराने तारेचा खर्च. म्हणजे एका ह्याचा 10 रुपये आहे तर 400 मीटर तारेचा किती होणार, 400 गुणिले 10 करा. म्हणजेच किती आले बघा, 4 आणि वरच्या 3 शून्य म्हणजे 4000 रुपये एवढा खर्च येईल. 4000 रुपये एवढा त्याचा खर्च असणार आहे. कळालं कसं सोडवायचं आहे ते. त्याच्यासाठी तुम्ही बाजू माहित असली, बाजूवरनं परिमिती काढा. परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज असते ना. आता इथं परिमिती वगैरे काहीच उल्लेख केला नाही, पण आपल्याला माहिती असतं ना की सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती असते. आणि आता आपल्याला परिमितीशी काही देणं घेणं नव्हतंच ह्या उदाहरणामध्ये तसं पण, कारण 4 पदरी कुंपण लावायचे म्हणजे एकदा चारी बाजूंची बेरीज करून घ्या. 25 25 25 100 आली आणि असं 4 टाकायचंय म्हणून त्याला आपण गुणिले 4 केलं. त्यानंतरचं बघा, समद्विभुज त्रिकोणाची परिमिती किती दिल्या 46 सेंटीमीटर असून असमान बाजू 10 सेमी असेल तर उरलेल्या बाजूची लांबी किती.
ऑप्शन्स दिलेले 23 आहे, 26 आहे, 13 आहे आणि 18 सेंटीमीटर मध्ये सगळे दिलेले आहेत. समद्विभुज त्रिकोण म्हणजेच कसला असतो बघा, हो काय, ह्या दोन्ही बाजू समान आणि एक तेवढी असमान आहे, त्याला आपण एबीसी म्हणूयात. मग काय दिलंय त्यांनी, त्रिकोणाची परिमिती म्हणजे ह्या सगळ्या बाजूंची बेरीज आहे का, AB अधिक BC अधिक AC बरोबर किती दिल्या, 46 दिल्या. मग साधं लॉजिक, आणि असमान बाजू किती दिल्या, 10 दिल्या. मग एक काम करायचं, ह्या दोन्ही बाजू तर समान येणार का नाही, तोंडी पण सांगते आणि ह्याच्यामध्ये पण सांगूया. 46 मधनं काय करा, 10 वजा करा, म्हणजेच की त्याला 36 आलं. आणि 36 या दोन्ही बाजूंची बेरीज झाली. मग जे ही पण समान आहे, ही जेवढी असणार तेवढीच ती असणार ना, म्हणजे 36 भागिले 2 किती, तर 18. त्यामुळे एक बाजू 18 येणार हे 100%. असं सुद्धा करू शकतो. आणि जर तुम्हाला लिहायचं झालं तर तिघांची बेरीज 46 करा. AB आणि BC ह्या दोन्ही समान आहेत म्हणून आपण ह्याला x ह्याला x म्हणूया. अधिक हा x आणि BC किती 10 आणि AC किती x बरोबर आले किती 46. 10 तिकडे घेऊन जावा म्हणजे इथं अधिक मध्ये आहे ना, तर पलीकडे गेल्यावर वजा झाला म्हणून 46 वजा 10 किती झाले तर 36. अगदी हे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता, अगदी लिखाणाची गरज नाही, पण सगळ्यांना कळावं म्हणून मी सांगते. x आणि x किती झाले इथं 2x आणि हा 2x म्हणून x बरोबर 36 भागिले 2 करा, आलेलं 18 झालं. म्हणजे ही जेवढी बाजू असणार तेवढीच ती पण असणार म्हणून 18 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर येईल. आलेलं लक्षात असावं. आता तोंडी म्हणाला तर तोंडी कसं करणार, सगळ्या बाजूंची बेरीज दिली ती किती आली 46 आली बरोबर आहे. त्याच्यातली असमान बाजू किती 10 आहे म्हणजे 46 वजा 10 करा ना, 46 वजा 10 केले 36 आलं का. आणि 36 मध्ये नाही त्या दोन बाजू आहेत ना त्या समान मापाच्या आहेत म्हणून समान मापाला काय करणार आपण भागिले 2 करा म्हणजेच ती बाजू मिळाली किती तर 18. आलेत लक्षात. आणि समद्विभुज त्रिकोण म्हणजेच काय तर त्याच्या दोन बाजू समान असतात आणि एक बाजू तेवढी वेगळी असणार म्हणून त्याला आपण काय म्हणतोय समद्विभुज. आणि समभुज कसा असतो तर समभुज त्रिकोणाला काय करायचं, तिन्ही बाजू समान दाखवायची, ही जेवढी असणार तेवढीच ही असणार, त्याला समभुज म्हणायचं. आणि हा कोणता झाला तर समद्विभुज, समद्विभुज. आणि हा कोणता झाला तर समभुज त्रिकोण. आलेत लक्षात कसं सोडवायचं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही तोंडी सोडवलेलं खूप चांगलं होईल. प्रत्येक वेळेस त्याला एवढा वेळ आपण देत बसलो तर कसं होणार ना. त्याच्यामुळे ज्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांच्यासाठी ठीक आहे अगदी डिटेलमध्ये सोडवलेलं, पण ज्यांना असं वाटतं आपण सोडवू शकतोय तर विनाकारण त्याच्यात वेळ घालवत बसू नका. जेवढं तोंडी कराल ना तेवढं पटपट पटपट तुमचा चांगला सराव पण होईल आणि एक्झाम्पल भरभर सुटतील. आता वरच्या सुद्धा एक्झाम्पलमध्ये आता तिथं मी इथं चौरसाचं हे सांगितलं होतं ना, किती तारेचा खर्च किती येईल असा प्रश्न होता. आता परिमितीसोबत तुम्ही क्षेत्रफळ जरी काढून घेतलं असतं ना तरी सुद्धा चाललं असतं. म्हणजे काढून घ्या सरावासाठी, एक्झाममध्ये काय तेवढं तुम्हाला कळणार की काय विचारले काय नाही, पण आपल्या सरावासाठी सोडवत असताना परिमिती विचारली तर क्षेत्रफळ पण काढायचं, क्षेत्रफळ असलं तर दुसरं अजून सांगितलं असलं म्हणजे आपल्या ह्यानं त्या प्रश्नाशी संबंधित जेवढी काय आयडिया आहे जेवढं काय माहिती आहे ना ते परत परत रिव्हिजन करायचं म्हणजे एक्झामला विसरायला होत नाही. 9 बघूयात आता. 9वा प्रश्न आहे बघा, 43/4 म्हणजे किती असा दिलेला आहे. तर ह्याचं पहिल्यांदा आपण काय करूया, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया. म्हणजेच काय करायचं तर 43ला 4 न भागायचं. समजा मी जर आता 43ला 4 न भागलं तर किती आलं, 4 10 40 म्हणू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. 4 10 40 डायरेक्ट करूया. आलं किती बघा 3 आणि 0. मग आता हेच आपल्याला ह्याच्यामध्ये लिहून घ्यायचं की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये ज्यानं भागलं ते 4 खाली लिहूयात. इथं भागाकार आला 10 आणि बाकी किती राहिलेले आहे तर ते. असं केल्यानंतर आता ऑप्शन कुठला येऊ शकतो बघा, 43.25 म्हणता येईल का, नाही, कारण 43.25 म्हणजे किती असतं तर 43.1/4 येतं. त्यानंतर 2.43 म्हणजेच किती असायला पाहिजे त्याला 42.3/4 म्हणजे हा पण येणार नाहीये, सॉरी हा पण नाही येणार. त्यानंतरचं बघूया की 10.15 म्हणजेच किती पाहिजे तर 10.1/4 आलं पाहिजे. आणि पुढचा किती आहे तर 11.15. 11.15 का म्हणू शकतो बघा, 10 पूर्ण झालेला आहे आणि वरच्यातला एक मधला 3 म्हणजे 3 भाग घेतलेले आहेत 4 पैकी, त्याच्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो तर 11.15 हा तुमचा करेक्ट असणार आहे. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. त्यामुळे अगोदर ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये व्यवस्थित रूपांतर करून घ्या आणि म्हणजे 43/4ला ह्याला भागून घ्या, अशा पद्धतीने अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करा आणि मगच सोडवा. डायरेक्ट आन्सर अजिबात सांगू नका आणि येणार पण नाही ते बरोबर सांगितलं तरी पण. त्यानंतरचं बघा, इथला आता लक्षात आला असेल काय आहे तो, 1 ते 100च्या दरम्यान काय विचारलंय तुम्हाला, जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत
जोडमूळ संख्या म्हणजेच काय, तर पहिल्यांदा तुम्हाला मूळ संख्या माहीत असू द्या आणि ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक आहे ना त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. मग अशा कुठल्या कुठल्या आहेत बघा. पहिलं 3 ते 5, त्यानंतरचे 5 7, परत 11 13, त्यानंतरचे 17 19, त्यानंतरचं 29 31, 41 43 आणि किती झाल्या बघा 41 43. नेक्स्ट आहे 71 73. ठीक आहे. आणि परत कोणते आले बघा 1 2 3 4 5 6 7 आणि अजून एक राहिली 8वी 71 73 नंतर अजून 79 नाही येणार ना. 3 5 5 7 11 13 झाल्या. त्यानंतर 17 19 29 31 41 43 71 73 आणि अजून एक राहिली बघा 59 61. 59 61 अशा टोटल किती जोड्या होतात ह्यांच्या, तर जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत, तर 8 जोड्या आहेत. आता 8 जोड्या माहीत होण्यासाठी तुम्हाला मूळ संख्या पहिला क्लिअर असू द्या. मूळ संख्या म्हणजे कशा शोधायच्या, तर ज्या संख्येला 1 न आणि स्वतःनेच भाग जात असेल ना तर त्यांना मूळ संख्या असं म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा मूळ संख्या माहीत असू द्या. मूळ संख्या माहीत झाल्या ना तर त्या ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक येतो ना तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. म्हणून 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या येतात, तर एकूण 8 जोड्या आहेत. पुढचा बघा आता अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये आहे 2/3 अधिक 2/4 वजा 2/5 आहे. आता इथं छेद एका जागी समान नाही तर काय करायचं, मागचं यू वापरायचं, तिरकस गुणाकार करून घ्यायचा. आलेलं किती झाले बघा 2 चोक 8 अधिक ह्याला गुणा 3 दुनी 6 झाले भागिले दोघांचं 3 चोक 12 वजा 2/5 ह्याला आपण काही केलेलं नाही. 8 आणि 6 किती झाले 14 14/12 वजा 2/5. आता परत ह्याच्यामध्ये किती झाले 8 आणि 6 6 12 13 14 14 भागिले 12 येणार, चुकून झालं होतं 14/12 आणि वजा किती आहे तर 2/5. बघा इथं लक्षात आलंय का, 2 चोक 8 केलं परत 2 त्रिक 6 झालं आणि खालच्या दोघांचं म्हणजे मागचं यूज करायचं असं असं आणि परत ह्यांचा गुणाकार म्हणजे 14 भागिले 12 वजा 2/5 आलं ग. परत पुन्हा तिरकस गुणाकार करा, परत अजून छेद समान नाही म्हणजे 14 पंचे 70 वजा 12 दुनी 24 आणि भागिले 12 पंचे 60 आलं. मग 70 मधून 24 गेले म्हणजेच कसं करणार, 70 मधनं पहिला 20 घालवा, 70 मधनं 20 गेले म्हणजे किती झाले तर 50 आणि 50 मधनं परत 4 घालवा, 50 मधून 4 गेले म्हणजे परत 46 46 भागिले किती आलं तर 60. आता हा जर ऑप्शन नसेल तर काय करायला अजून संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप देणं म्हणजेच काय तर अंशाला आणि छेदाला कोणत्या पण एकाच संख्येनं भाग गेला म्हणजे तर 2 न जाऊ शकतो. त्याच्यामुळे 23 छेद किती येईल तर 30 हे त्याचं उत्तर असणार आहे. आलेच लक्षात. आणि जर कोणाला तोंडी नाही जमलं की 70 वजा 24 तर असं लिहून घ्या आणि करा. 10 न 4 गेले 6 आणि इथे किती आला होता 6 2 म्हणजे 46. पण माझ्यामध्ये बेस्ट वे की 70 मधून असं ऑड संख्या आल्या ना तर अगोदर 70 वजा 20 घालवा पटकन कळते आणि मग त्याच्यातनं 70 वजा 20 म्हणजे 50 आले आणि 50 मधून परत 4 घालवा ना म्हणजे एकूण 146 आलं. असं जरी तुम्ही तोंडी केलं ना तरी सुद्धा चालू शकते. काय आपल्याला एकूण एकच उत्तर येतं ना. आणि ह्या काही स्टेप्स महत्त्वाच्या नाही आहेत. तुम्हाला एक्झाम्पल कळणं गरजेचं आहे आणि एक्झामला पटपट पटपट सुटलं पाहिजे. हे कसं आपण सराव करत असताना ठीक आहे सगळं, पण एक्झामला तुम्हाला पटपट क्वेश्चन ह्याच्यामधले सोडवणं गरजेचं आहे. कळालेले असावेत. जोड्या वगैरे लक्षात आलेल्या आहेतच आणि तिरकस गुणाकार वगैरे व्यवस्थित बघून घ्या. 43/4चं कसं केलेलं आहे 43.25 वगैरे किंवा 10 चोक 40 आणि वरचे 3 असं तोंडी तुम्ही सोडवा. प्रत्येक वेळेस भाग लावत वगैरे बसण्यापेक्षा का नाही 4च्या कुठल्या पाड्यात येतं ग बघायचं, 4ने कितीला जाऊ शकतो असं बघून म्हणजे 4 10 40 आला आणि वरचे 3 झाले म्हणजेच 10.3/4 आला. मग 3/4 म्हणजेच कुठला तर पावणेवाला येणार म्हणून पावणे, कारण 10च्या पुढं गेला ना म्हणून तो किती आला तर तो 11.25 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं 12वं बघूया. 12वा प्रश्न आहे बघा पदावलींचा. काय दिलेला आहे 9 भागिले 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 अधिक 9. सांगा मला पहिल्यांदा कोणती क्रिया करणार. कंचे भागुबेव. हळू सांगितलं तर चालेल बाळा, ऐकायला येते सगळ्यांना. हा सांग पहिल्यांदा. मग ह्याच्यातला आता इतर कोणते भागाकार आहे गुणाकार बेरीज वजाबाकी पहिल्यांदा कुठली करणार भागिले. बर मग इथं 9 भागिले 9 केल्यावर किती येतं 1. बर अधिक
हे 9 गुणिले 9 आता भागाकाराची क्रिया झाली, आता गुणाकाराची केली तर चालतं. किती येणार सांग तिथं? 81 81. परत वजा 9 अधिक 9. हा सांग किती येणार उत्तर आता? 81 अधिक 82 हा 82 बरोबर आहे. हा वजा 9 बाळा कशाला वजा 9 करायचं? कारण ह्याच्यात आता 81 वजा 9 केलं तर परत पुन्हा अधिक 9 मिळवायला लागणार ना. मग सरळ वजा 9 आणि अधिक 9 कर ना. वजा 9 अधिक 9 किती आलं? वजा 9 हा आणि अधिक 9 म्हणजे यात आपण हे समजे की 10 9 हा. 10 9 गेल्यावर 1 उरलं. तसं कशाला करायचं बाळा? 9 वजा 9 साधा आहे ना. 9 वजा 9 शून्यच येणार की. आता तू काय करणार? 82 वजा 9 करणार बरोबर. मग 82 9 करून परत मिळवण्यापेक्षा सरळ काय कर, ह्याच्यातनं वजाबाकी करून ठेव ना. म्हणजे उत्तर किती आलं तर 82 आहे असं घ्यायचं. हा पुढचं सांगा. 80 हे वाच प्रश्न पूर्ण. 80 ची 1 अंश छेद 2 पट हा. अधिक 40 ची 1 अंश छेद 4 पट अधिक 60 ची 3 अंश छेद 4 पट बरोबर किती? हा मग ची म्हटल्यावर काय करायचं असतं? गुणुले हा 1/2. बरं अधिक किती झाले हे? 40 गुणिले किती? 1/4 1/4. अधिक 60 गुणिले किती? 3/4. 3/4. हा आता वर असं करत बसायचं नाही. 80 की 80 असलं करत बसण्यापेक्षा ते केलं तरी चालतंय. त्यापेक्षा डायरेक्ट कर. 80 ला भागिले 2 कर ना. कारण हा 80 हा छेदात अंशात जाणार. कारण 80च्या खाली का नाही म्हणजे किती असतोय? 1 असतो. मग 80 ला 2 न भागल्यावर किती येणार? किती येणार? 40. 40. हा आणि आता इथं काय करायचं? 40 भागिले 4 कर ना. कारण 1 ला गुणलं तर परत 30 संख्या येणार. 40 10. भागिले 4 किती झाले? 10. हा आणि पुढचं आता तू म्हणालीस का नाही सांबारा साहित्रिक 18 180 भागिले 4. त्याचं तसं करण्यापेक्षा बाळा या 4 न 60 ला भाग. 4 न 60 ला भागल्यावर किती येणार? किती 60 ला 4 4 न भागल्यावर भागल्यावर हा थांबा 4 × 4 हा. 4 × 20 हे ना 10 10 कसं येईल थांबा, बाळा? किती 60 भागिले 4. हा थांबा 4 15 हा 15. मग 15 चौक 60 डायरेक्ट बाळा. पाडापाट असला तरी येते की नाही? 15 येणार इथं. आणि सॉरी किती झाले इथं? 4 न 60 ला भागल्यावर 15 आलं. आणि परत 15 त्रिक 45 45 आलं का? हे 45. आता कर सगळ्यांची बेरीज तोंडी. 40 10, 50 हा आणि 50 अधिक 45 हा ऐक. म्हणजे इकडचे हा. 94 95 हा 95 काय करायचं? 50 ही झालं का? आणि वरचं बाळा तात्पुरतं 5 सोडून द्यायचं. 50 आणि 40 किती झाले? 90 झाले का? आणि 90 आणि वरचे 5 95 असं करायचं. डायरेक्ट ते करत बसायचं नाही. मग जमत नाही. पटकन कॅल्क्युलेशन आपली होत नाही. हा सांग आता ह्याचं सूत्र काय आहे? प्रश्न वाचा अगोदर आणि मग 3/5 मध्ये 3/5 हा किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? हा मग अशा प्रश्नाला एक मी सूत्र सांगितलं होतं. ते सूत्र सांग कोणतं आहे ते? छेद हा भागिले अंश छेद भागिले अंश हा गुणुले बेरीज हा पुढं काय? कंस हा पूर्ण कंस पूर्ण पुढं वजा 1 हा सांग मला आता ह्याच्यातला 3/5 मधला छेद कोणता ना अंश 5. कोणता? 5 काय याला? छेद छेद. अंश कोणता आहे? 3 हा आणि गुणिले बेरीज किती येईल म्हणून सांगितलंय? 3. झालं का? आणि वजा काय करायचं? 1 करायचं. आता सांग मला काय येणार? थांबा तिथं 5 येणार कंसात. हा. जे कंसाचं आहे तर 5 येणार. हा, आणि कारण की लोक 5 ऐक. त्रिक 15 15 भागिले 3 करायचं. आता- इकडं गुणाले तिकडं भागिले. बर असं केलं तरी पण चालतंय. आणि योग्य तर हे छेदात 3 आहे की नाही आणि हे अंशात 3 आहे की नाही, तर ह्या 3 ला 3 बाळा कॅन्सल केलं की नाही तरी पण चालतं. तशा दोन्ही पद्धती लक्षात ठेवायच्या. आता इथं सोपं होतं, तुला पटकन जमलं. पण नाही जमलं तर काय करायचं? मग 3 ला 3 हे कॅन्सल करून आलेलं फक्त 5. म्हणजे कंसाचं किती आलं? 5 आलं का? 5 1 गेलं किती राहिले? 4. म्हणजेच आपलं 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवायला लागणार आहे? 4 4 वेळा. वेळा. म्हणजे उत्तर किती आहे? त्यांची बेरीज किती येणार? अ, बेरीज किती येणार 3. त्याची? हा 3. जमेल का आता? हो आले का लक्षात? हो नक्की. हो आता तुला सोडवायला दिली तर सोडवणार का? हो पट्टीचं कळालंय का कसं असतं? म्हणजे 80चे 1/5ची म्हटल्यानंतर काय करायचं, कसं गुणन वगैरे घ्यायचं ते जमेल ना? हो. बर पुढचं आता 15वं बघूया. 15वा प्रश्न बघा. अपूर्णांकांची पदावली आहे. 3/4 अधिक 5/3 भागिले 9/6. पहिल्यांदा भागिले करूया का बेरीज करूया? भागिले भागिले. बर मग कसं करणार सांगा आता? 3/4 अधिक 5/3 आहे बरोबर का?
भागिले इथं दिले की नाही तर त्याला काय करायचं छेद छेद वर अंश खाली. हा आणि त्याला बाळा उलटून गुणिले म्हणायचं. 6 छेद 9 आलं का? आता बघ बरोबर. आता ह्या दोघांचा काय करूयात, गुणाकार करूया का अगोदर? टीचर मला एवढं समजलं नाही. तुम्ही 5/3 आहे तिथं 5/3 नीटच लिहिलं. होय ते नीटच लिहायचं की बाळा. इकडचा बदल करायचा. का? इकडचा बदल करायचा असतो. ह्याच्या अंशाचे अपूर्णांकांचा भागाकार करतो ना त्यावेळी दुसरी जी संख्या दिल्या का नाही, दुसरा जो अपूर्णांक आहे का नाही त्याला बाळा उलटून गुणिले करायचं. दोन्ही पण उलटून गुणिले केल्यावर परत होतं तसंच मिळणार ना. दोन्ही पण करायचं नाही. हा भागाकार त्या जाण्यासाठी दोन्हीपैकी कुठली पण संख्या केली तर चालेल. नाही तसं नसतंय. जी ह्याला भागिले की नाही बाळा, जी भागाकारात आहे की नाही त्याला उलटून गुणिले करायचं असतं. कुठलं पण नाही, अंशाला करायचं नसते बाळा. भागाकार हा छेदात जाणार आहे की नाही तर छेदातल्या संख्येला उलटून गुणिले करायचं. कळालं का आता? हो. हा जमेल का? नाहीतर ही करशील, हे करायचं नाही काय, 5/3 तसंच ठेवायला लागणार. नाहीतर 3/5 केलं का तुझं उत्तर चुकणार. कारण जी भागाकारामध्ये दिलंय की नाही, जे छेदात दिलंय की नाही त्याला उलटून गुणिले करायचं. सांगा आता 3/4 आधी ह्याचं कसं करणार? गुणाकार आता करायचं ना. हा बरं कर. 6×5 हा आणि हा अधिक हा अधिक कुठं बाळा आता? नाही गुण जे रेष मारायची. हा छेद म्हणायचं बाळा. छेदामध्ये किती? 9 × 9 = 27. तिथे ते आलं 3 का? अंशाची इच्छा काय? कुठलं? हे अगोदरच नाही का घेतलं बाळा? हा ते तयार केलं का? हा होतच ना अगोदरच. हा पुढं 33. हा आता पुढं काय करूया? बेरीज करायची. बेरीज. छेद समान आहे का बाळा? मग कसं करणार? छेद समान असली तर करता येणार. मग अगोदर छेद समान करून घ्यायला नको. मग काय करणार छेद समान करायला? मापट. हा मापट बाळा. आता 27 पाडा पाठ आहे का मापट करायला? नाही मग करू तिथे शकतोय. 27 हा, म्हणून ऐक लिहिलं. मग काय करायचं माहितीये का? इथं 30 आणि 27 याला संक्षिप्त रूप दे वेगळी. हा मग कुठल्या एका हा, सांग संख्येने मला. पूर्ण भाग जातो ते. हा बघ कुठल्यान जातोय सांग मला. थांबा. हा, कुठल्यान जाऊ शकतोय? दोन्ही पण संख्येला एकानच गेला पाहिजे. 30 आणि 27 कुठल्या एकाच पाड्यात आहे? 3/4. हा म्हणजे 3/4. जोड किती आलं? 3×10 30 आणि खाली किती येणार? 3×9 27. हा आता तिरकस गुणाकार टीचर करा. आता- अजून भाग जाऊ शकते ना त्याचे नाही 9ला जाऊ शकत नाही. हा मग दोन्ही पण संख्येला बाळा एकानच गेला पाहिजे. हा सांग आता किती येणार ह्याचं? टीचर छेद अजून समान नाही झाले. मग कर ना छेद आता कर की. कारण मगाशी मी तुला आता काय येतोय पाडा सांगितलं? म्हणायला. हा 9×3 = 27. हा 9×4 = 36. आता 36 कशाला? छेद पण बाळा अगोदर मापट करायचं मग छेदातलं करायचं. इथं 9×3 = 27 आलं का? आणि 4×10 किती झालं 40. बाळा? 40 आणि मग खाली 9×4 = 36 करायचं. 27 आणि 40 किती झाले? 27 आणि 40. हा थांबा. 67. हा 67. 67 भागिले किती येणार? 36. आता ह्याला संक्षिप्त रूप द्यायला येते का नाही सांग मला? संक्षिप्त रूप. हा, थांबा. द्यायला येणार का नाही? चला आधी हा. एवढा वेळ लागणार का बाळा? टीचर नाही हा नाही जात. नाही जात. का नाही जाणार सांग? कारण की 2ने बघितलं तर 2ने येऊ दुसरी गोष्टच बघ. तुझ्या मूळ संख्या पाठ आहेत का? हो मग मूळ संख्यांना एक सोडून दुसरं कोणी तर भाग जातो का सांग बरं? नाही नाही जात. मग 67 ही मूळ संख्या आहे ना, त्याच्यामुळे 67 ही दुसरं कोणाच्याच पाड्यात नसणार आहे. तिच्या स्वतःच्याच तेवढी असणार, त्याच्यामुळे येणारच नाही ना. एक आलं आणि लक्षात? ती 67 मध्ये असते. हा आणि मग 67च्या पाड्यात 36 कुठं आहे? 36च्या पाड्यात 67 नाही. त्याच्यामुळे पुढे काय करायचं? त्यांचं संक्षिप्त रूप देताच येणार नाही, तिथेच थांबायचं. कळालं का आता? हो. हा पुढचं सांगा आता. 4,2500 म्हणजे किती लिहू अंकात? 4,000. हा 4,250. 4,250 अधिक हे 1,500 म्हणजे किती लिहिणार? 1,250. बर 1,250 अधिक 2,500 म्हणजे किती? 1,750. 1,750. चला कर बेरीज ह्याची. 0. हा पुढं 15. हा 2. हा पुढं 7. छान. संख्या वाच किती झाली हे? 7,250. हा आणि जर आपल्याला अक्षरात अशा पद्धतीने वरच्या पर्यायात नाही ती. हा जर नसली 7,250 नसलं तर मग दुसरा कुठला पर्याय असू शकतो त्याला? 7,500. हा हे कळायला पाहिजे महत्वाचं. 7,500
आता का नाही जे प्रश्नपत्रिका असतात बघ त्याच्यामध्ये आता तुम्हाला असं देत नाहीयेत, हे असं पर्याय दिलेला असतो, तर त्या पर्यायामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की कसं येणार आहे उत्तर ते. आलं का लक्षात आता? हो. पुढचं सांगा आता. 21 शतक, ते शतक म्हटल्यावर किती शून्य येणार? 21 दोन. मध्ये 2 म्हणजेच 2100 करू का इथं गुणिले 21 दशक म्हटल्यावर किती येणार? 210. 210 गुणिले 27 एकक म्हटल्यावर किती येणार? 27. 27 आणि अधिक 42,000 म्हणजे किती येणार? आधी 42 लिहा टीचर. हा थांबा. 3 शून्य. 3 शून्य. आलं का लक्षात आता? मग आता ह्यांचा गुणाकार सांगा मला किती होणार? 2100 गुणिले 210 गुणिले 27. थांबा. आधी 2100. अरे रे थांब 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 बाळा, इथं अधिक आहे ना. हा अधिक आहे बाळा, हे अधिक आहे आणि परत गुणिले 27 एकक असं आहे ना. 21 शतक अधिक 21 दशक झाला आणि गुणिले 27 एकक आणि परत अधिक 42,000 आहे. मग आता पहिल्यांदा कुठलं वापरायचं? अधिक गुणाकार अधिक. पहिल्यांदा काय करणार? कुठली पण याच्यातली क्रिया केली तरी पण चालेल. कसं चालेल हा, बाळा? कंचे भागू. कंचे भागू. बाळा इथं गुणाकार आणि बेरीज आहे म्हणल्यावर पहिल्यांदा कुठलं येणार? गुणाकार. हा मग पहिल्यांदा गुणाकार सांग ना. ह्याचा गुणाकार किती येणार? 210 गुणिले 27. हा किती येणार? 210 गुणिले आधी 27 आपण लिहायचं. हा 210 गुणिले 27. हा टीचर असं केलं तर चालतंय. 27 शून्य शून्य. हा. 27 एके 27 7 4 2. हा 27 दोन्ही आधी काढायला पाहिजे ना. 27 गुणिले 54. हा 54 ते वरचे 2. 56. आलं का? 5670 आणि अधिक किती आलं? हे 42,000. कळालं का आता कसं सोडवायचं ते? हा. हा आता मग आपल्याला ह्यांची बेरीज करायची झाली तर पहिल्यांदा काय करायचं? मोठी संख्या घेऊ का लहान संख्या घेऊ? मोठी संख्या. हा म्हणजेच 42,000 अधिक सांग किती घेणार? 5670 अधिक किती आलं? 2100. हा सांग बेरीज किती येणार? 0 हा 7 हा 7 7. हा परत हे 9 9 आणि चार. किती आलं? 4. हा संख्या वाच किती झाली ते? 49,770. कळाले का? हो आलेत का लक्षात आता? हो जमेल ना? हो. 21 शतक वगैरे म्हटलं तर कसं सोडवायचं ते हा. दिसतंय का बघ व्यवस्थित आता? हो कळालेत का? हो. किती बेरीज आली त्याची? 49,770. 70. हा छान. लक्षात आलंय का आता? हो. ठीक आहे. नेक्स्ट आता कितवा? 18वा प्रश्न बघूयात आपण. हे लिहून घेणार का नोटबुकमध्ये? हो. लिहून घे अगोदर, मग परत आपण 18वा प्रश्न पुढचा बघूयात. 18वा प्रश्न बघा. 10,6 दराने 12,000 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज व रास किती? असा प्रश्न विचारलेला आहे. दशादशे म्हणजेच काय असतं? तर दर, साल, दर, शेकडा. ह्याचं काय करायचंय? 12,000 रुपये दिलेले आहेत. आता 12,000 रुपये तुम्ही व्याजानं म्हणा किंवा कुणाकडून तर घेतलं किंवा आपण बँकेत वगैरे ठेवलं तरी सुद्धा नाही त्याचं जे व्याज मिळणार आहे तर ते आपण व्याज किती वर्षानंतर घेणार आहे? तर 4 वर्षासाठीच बघणार आहे. आणि त्याचा 12,000 रुपयांचा दर किती दिलाय? तर 6% दर दिलाय. म्हणजे वार्षिक तुमचा दर, साल, दर, शेकडा 6 रुपये दर आहे. 12,000 रुपये तुम्ही बँकेत ठेवलेत असं समजा आणि बँकेतनं किती वर्षांनी काढणार आहे? तर 4 वर्षांनी काढणार आहे. तर त्यावेळी तुम्हाला 12,000 रुपये जादा होऊन येणार का कमी होऊन येतील? जादा. हा जादा होईल. का बरं जादा मिळणार? कारण जी 4 वर्षांचे सरळ व्याज म्हटल्यावर ते 4 अजून. हा 4 वर्षांचं अजून व्याज होणार ना त्याच्यामध्ये. मग आता व्याजासाठी बघा सूत्र काय वापरायचं सांग. सरळ व्याज बरोबर काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी? मोदक. हा, मोदक म्हणजेच काय? मुद्दल हा गुणिले गुणुले द गुणुले क. हा बरोबर का? क म्हणजेच काय घ्यायचं असतं? काळ. मुदत. बरोबर का? म्हणजेच काळ म्हटलं तरी चालतंय. भागिले किती करायचं? 100. 100 का करायचं असतं बाळा? कारण दर शेकडा. हा शेकडा किंवा टक्केमध्ये म्हणून. मग सरळ व्याज बरोबर बघा आता 12,000 मुद्दल घेतली का? 12,000 गुणिले दर किती आहे? 6. काळ हे मुदत किती आहे? 4 आणि भागिले 100. हा आता ह्याचं सांग मला कॅल्क्युलेशन कसं करणार? या 100च्या 2 शून्याला 12,000चे 2 शून्य गेल्या. राहिलं किती? 120 गुणिले 6 गुणिले 4. 24. 120 गुणिले 24 करायचं. 120 गुणिले 24 इथं करूया आता.
120 गुणिले 24 24 24 शून्य 0 0 शून्य. हा. 24 दुने 48 हा हातच्या गेला 4 आणि 24 24, 1 24 25 26 27 28 हा 2800. 86 हे काय मिळालं बाळा? आपल्याला सरळ व्याज हा सरळ व्याज. आणि अजून एक काय काढायला सांगितलंय तिथं? टीचर व्याज नसतं ते सव्याज झालं सव्याज हा होच की मग तिथं डॉट दिला की म्हणजे टिंब दिलं ह्याचा अर्थ सरळ झालं ना, सरळ व्याज असं. सरळ व्याज किती झालं? 2880 हा. आणि रास किती येणार सांग? रास म्हणजे काय असतं? मुद्दल अधिक हा राज मुद्दल अधिक मुद्दल अधिक काय दल बाळा? मुद्दल सरळ अधिक व्याज. सरळ व्याज हा मुद्दल अधिक सरळ व्याज. हा बोल आता कुणाकुणाची बेरीज होणार सांग बघ. 12,000 अधिक 2,880 12,000 अधिक 2,880 किती होणार बाळा हे? ते 3 शून्य हा आणि 288 अधिक 12 हा किती झाले? ते आधी तिचे 4 शून्य हा मग सांगा किती होणार खरं? तोंडी कर ना घेऊ का? हे 12,000 झालं का? इथलं 2,000. 12 आणि 2,000 किती झाले? 12 आणि 2000 12,000 आणि 2,000 किती झाले? 14,000 14,000. आणि वरचे बाळ 880 झाले. 14,880 हा साधं आहे. झालं. हे काय मिळालं तुला आता? रास हा आलं का लक्षात? कळालं का आता? हो आता पुढचं सांग. परत पदावलीच आलं ना. हा पहिल्यांदा काय करणार? पंचे बागू बेव हा कर. बाळा इथं कंस आहे का तर आता? कंस नाही तरी पण ते आपण बघायचं कंस असला तर आधी तो हा बर. मग आता इथं भागाकार आहे, अधिक आहे, गुणाकार आहे, वजा आहे. कुठलं करणार? भागिले भागिले. किती येणार इथं? 10 एक. भागिले. बर 1 अधिक 10 गुणिले 10 वजा 10 अधिक 10 किती आलं सांग ह्याचं परत? 10 100 हा 1 अधिक किती झाले? 100. वजा 10 अधिक 10 हा किती येणार पुढं? 101 आन्सर येणार पूर्णपणे. हा 101च. का तर नाही का ह्याच्यामध्ये 101 मधनं परत वजा 10 घालणार आणि परत पुन्हा अधिक 10 मिळवणार म्हणजे परत कॅन्सल झालं. म्हणून उत्तर किती आलं? 101 आलं. हा आता पुढचं वाच. 12 छेद 12/8 व हा. 3/6 3 अंश आहे बाळा हे. 9 हा 9/6 हा हा चौकटीत योग्य चिन्ह कोणते? चौकटीत योग्य चिन्ह कोणतं? आता आपल्याला कळत नाही ना असं ह्याचा छेद म्हणजे इथं बघ आता काय झालंय ह्याच्यामध्ये अंश मोठा आहे छेद लहान आहे. इथं अंश मोठा आहे छेद लहान आहे पण दोन्हीकडे संख्या वेगवेगळ्या आहेत. काय करायचं याला? संक्षिप्त रूप घेऊन घ्यायचं. सांग आता 12/8चं संक्षिप्त रूप सांग मला काय येणार? 12/8 हा बेसख 12 हा बेसख 12. बाळा त्याच्यापेक्षा 4 न घालव ना. चारित्रिकून 12 हा 4 दुने 8 हा बरोबर आहे. आणि आता 9/6चं सांग. 9 3 त्रिक 9 हा 3 दुने 6 बघ बरं आता ह्या संख्येत काय वाटतं तुला? समान म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा बरोबर येणार? 3 जमेल का आता? हो आणि हाच प्रश्न तुला अगोदर सुटला असता का असा? नाही हा मग आता का बरं सुटला सांग? संक्षिप्त रूप. हा संक्षिप्त रूप दिल्यामुळं हा प्रश्न सुटला. कळाले का आता? हो नक्की. हो आता नोट डाऊन करून घेणार का? हो सरळ व्याजाचे सूत्र मला अजून एकदा सांग तू. मोदक हा जमेल ना? भागिले 100 हा बोर्डकडे न बघता सांगायचं. आणि रास बरोबर किती? मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल अधिक सरळ व्याज. बरोबर का? हो हा बाळ आपण पैसे का बरं घेतो सरळ व्याज आणि का घ्यायचे सांग? का हा म्हणजे आपण का बरं घेतो पैसे? असं व्याजानं पैसे का बरं घेतो? कधी गरज पडते आपल्याला? एखादी अडचण आल्यानंतर बरं, संकट आल्यावर. हा एखादी अडचण आल्यावर संकट आल्यावर आपण बँकेत का बरं पैसे ठेवतो? कारण की आपल्याकडून हरवल्यानंतर हा. बँकेमध्ये जात नाहीत. हा बरोबर. बँकेतनं आपल्याकडून हरवतात आणि बँकेतनं हरवत नाही नाहीत. आणि बाळा दुसरा फायदा पण होतोय ना, बँकेत ठेवल्यावर व्याज पण भेटतंय. तसं घरी आपल्याला कोण व्याज देणार आहे का? नाही. बरं मग आता मला सांग मला तुझ्याकडून पैसे घ्यायला परवडतील व्याजानं का मला द्यायला परवडतील? कुठलं काय? सांग? मग व्याजानं पैसे घ्यायला देणाऱ्याला परवडतं का घेणाऱ्याला परवडतं? दोघांना पण. हा दोघांना का बरं सांग? कारण की जेवढे घेणाऱ्याने दिले तेवढे देणाऱ्याने दिले.
तसं नव्हे बाळा, म्हणजे हे का आता मला गरज आहे की नाही, तर मी तुझ्याकडून पैसे घेतले तर माझी वेळ निघणार ना, आणि जर मी तुझे पैसे नाही रिटर्न केले तर मग तू मला कुठं शोधत बसणार, असं पण होतंय की नाही. मग तू काय करणार की तू मला फुकट पैसे वापरायला देणार आहेस का? नाही, मग तू काय म्हणणार की व्याजानं घे, कारण त्याची किंमत कळायला पाहिजे की नाही सांग. हो. हां, म्हणून पण हे पण लक्षात ठेवायचं, म्हणजे सरळ व्याज आपली एखादी गरज निघली तर आपल्याला त्याची किंमत पण कळावी म्हणून आपण त्याच्यासोबत व्याजसुद्धा मोजलं जातंय ना, पण तशी आपल्यावर वेळच येऊ द्यायची नाही. आपण बँकेत आपले पैसे सेफ राहतात म्हणून आपण व्याजानं तिथं पण ठेवू शकतो, बरोबर आहे का? आणि काय अडचण आली तर आपण घरगुती कोणाकडून तरी हात उसने वगैरे तात्पुरते घेऊ शकतो, पण त्यांचे घेतलेले पैसे रिटर्न द्यायचे का नाही? द्यायचे. हां, वेळेत द्यायचे का वेळ झाल्यावर परत द्यायचे? हो, वेळ झाल्यानंतर पटकन द्यायचे. हां, त्यांनी सांगितलेल्या मुदतीत द्यायचे, नाहीतर नाही दिले तर परत आपल्याला देतील का ते पैसे? नाही. हां, म्हणजे आपल्या वेळेसाठी आपल्याला त्यांनी दिले हेच आपण मानायचं. आपली वेळ निघाली, आपली गरज पडली होती म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली, हे आपण विसरायचं का? नाही. हां, आता कळालेत का गणितं कशी सोडवायची ते? जमेल का? आता सरळ व्याज वगैरे आपण कशासाठी घेतो, व्याजाने पैसे का काढलेले असतात, कधी काढायचे असतात, हां हो. जमेल ना? हो. बरं, चला थांबूयात आता. गुणाकार वगैरे दिसतोय का बघ बोर्डवरचा, व्यवस्थित नोट डाऊन करून घे. झाल्यावर मला सांग, लिहून झालं की तुमचं सांगा मला. सारखं बोर्डवर बघायच नाही, आपला पण मनानं समजावून घ्यायचं. सारखं बोर्डवर नुसतं गणित प्रश्न तेवढे घ्यायचे बाळा, आणि मी समजावून दिलेलं असते त्याच्यानंतर तुझं तू सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर चुकतंय असं वाटलं तर बोर्डवर बघायचं. सगळी गणितं आहे अशी अजिबात उतरून घ्यायची नाहीत बाळा. आता तू घेणार खरं, तुला परत गणिताला पुन्हा तुला अवघड जायला नको ना. पुढं 11-12वीला तुला सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री वगैरे असते की नाही, मग त्याच्यामध्ये पण अशी कॅल्क्युलेशन करायला लागतात, मग तुला तिथं अवघड जायला नको. त्याच्यामुळे सारखं बोर्डकडं बघायचं नाही. चुकायला लागलं असं वाटलं तर बोर्डवर बघायचं, नाही तर आपला पण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा समजावून दिली की काही प्रॉब्लेम नाही ना, तुझं तू सोडवण्याचा प्रयत्न कर.